नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अभिलोक ब्लॉग। आज आपण बघणार आहोत दरी आई माता मंदिर। नाशिक जिल्ह्याच्या डोंगर रांगांमध्ये दरीच्या कुशीत वसलेलं दरी आई माता मंदिर हे निसर्ग सौंदर्य आणि श्रद्धेचं अद्वितीय मिश्रण आहे। हिरवीगार जंगल, पाण्याचे झरे आणि डोंगरावर पसरलेले धुके यामध्ये लपलेले हे मंदिर भक्तांसाठी एक शांत आणि पवित्र स्थळ आहे। स्थानिक लोकांच्या मते इथे दर्शन घेतल्याने मन शांती मिळते आणि देवीची कृपा लाभते। पावसाळ्यात इथल्या दरीतून पडणारे पाण्याचे थेंब आणि वाऱ्याच्या झुळकीसोबत मंदिराची घंटानाद हा एक अविस्मरणीय अनुभव देतो। धार्मिक महत्त्वासोबतच हे ठिकाण ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी प्रसिद्ध आहे। सकाळच्या थंडगार हवेत पायवाटे मंदिराकडे जाणे हा प्रवास जणू एखाद्या स्वर्गीय दुनियेत घेऊन जातो। त्यामुळे भक्ती, निसर्ग आणि शांततेचा संगम अनुभवायचा असेल तर दरी आई माता मंदिर हा प्रवास नक्कीच अविस्मरणीय ठरतो। नाशिक जिल्ह्याच्या हिरवगार डोंगराळ भागात एक खोल दरीत वसलेलं दरी आई माता मंदिर हे निसर्ग आणि श्रद्धेचं अद्वितीय केंद्र आहे। पावसाळ्यात इथं दरीतून पडणारे पाण्याचे झरे, आजूबाजूची हिरवळ आणि थंडगार वाऱ्याचा स्पर्श यामुळे इथं आलं की मन प्रसन्न होतं। स्थानिक लोकांचा विश्वास आहे की देवीच्या दर्शनाचे संकट दूर होतात आणि आयुष्यात शांती लाभते। दरी आई मातेबद्दल अनेक पौराणिक आणि लोककथा प्रचलित आहे। सांगितलं जातं की प्राचीन काळी या भागात मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा देवीने आपल्या भक्तांना पाण्याचा आशीर्वाद देत इथे कायम वास्तव केले। मंदिराचं मूळ रचना दगडात कोरलेली असून ती प्राचीन काळातल्या हस्तशिलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे। काही इतिहासकारांचं मत आहे हे ठिकाण 500 वर्ष जुनं आहे आणि स्थानिक आदिवासी समाजात देवीला विशेष महत्त्व आहे। मंदिर दरीच्या मध्यभागी असून तिथे पोहोचण्यासाठी पायऱ्या व नैसर्गिक खडकाचा वाट आहे। मंदिर लहान परंतु अतिशय पवित्र वातावरणाने भरलेलं आहे। इथे दरी आई मातेची मूर्ती आहे जी पाषाणात कोरलेली आहे। लाकूड व दगडाचा वापर करून बांधलेले साधे पण आकर्षक मंडप। मंदिराजवळ नैसर्गिक गोड्या पाण्याचे झरा आहे ज्याला पवित्र मानले जातात। सण उत्सव चैत्र व नवरात्रात उत्सव मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होते। देवीची विशेष पूजा आणि भजन कीर्तन होतं। पौर्णिमा प्रत्येक पौर्णिमेला स्थानिक भक्त देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात। जत्रा वार्षिक जत्रा गावच्या मैदानात भरते जिथे पारंपरिक खेळ, नृत्य आणि खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो। इथून एक छोटंसं मंदिर वरती आहे, चला तर आपण त्या मंदिराचं दर्शन घेऊन येऊया।
दर्शनाचा मार्ग. स्थान नाशिकपासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर डोंगराळ भागात. पोहोचण्याचा मार्ग नाशिक त्र्यंबक रोड मातुरी गाव, जवळच रेल्वे स्टेशन नाशिक रोड, जवळचं बस स्थानक त्र्यंबकेश्वर. ट्रॅकिंग अनुभव मंदिरापर्यंत जाणारा मार्ग निसर्ग आहे. पावसाळ्यात थोडा घसरट होतो, त्यामुळे चांगले ग्रिप बूट वापरावे. या दरीच्या शांततेत, वाऱ्याच्या झुळकीत आणि देवीच्या दर्शनात मनाला मिळते ती खरी शांती. इथे आलं की शहराचा गोगाटा, चिंता आणि काळजी सगळे मागे राहते. फक्त श्रद्धा आणि निसर्ग राहते. मी अभिराज आणि हा होता माझा अभिलोक ब्लॉग प्रवास. दरी आई माता मंदिर. पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूया. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा आणि आपल्या संस्कृतीला जपा.